राहत नाही एवढे लोक. सकाळी हात सुटला तर सायंकाळी बायको घरी भेटते. एवढे लोक. आज लग्न कोणाचा होता? सरपंचच्या पोरीचा का मजा गो. अरे 2 ते 3 महिने झाले माझ्या मुलीचं लग्न होऊन, तरी लोकांच्या हाताची वाट जावाल्या तर भाजी कशी झाली. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. 15 दिवस 15 लोकांनी भांडे घासले तरी घासून नाही झाले तर बर्तन किती लागले असतील. लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. आज 40 बोरे मला मीठ लागला तर वराड किती जेवला. लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. 5 टेकनीवर मिरच्या लागल्या तर मिरची भाजी कशी झाली असती. लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. ह्याच्या बैल गुलाबजामुन फुटबाने उडाले. कोणतीवर दिलं तर लोकांना विचार पडला खायचा हो का चुरपाचा. एक विशेष म्हणून हातोडीने फोडायला पाठवा लागला तेव्हा लोकांना फोडू गुलाबजामुन खाल्ले. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. ह्याच्या बैल छत्री एवढाले पापड खात ना वाचले डोक्यावर त्या लंब्या चवडीच्या शेंगा सगळ्यात बनवलं होतं. अशा नूडल सारख्या चुरपत न वाचल्या खांद्यावर मारून घरी. ह्या विटा एवढाली पाटोळी कापू खात तरी संपत नव्हती. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. आणि तो माझ्या पोरीच्या लग्नाच्या वाचा. नुसतं नाव घेतलं तरी लोकांच्या मनात धून तयार होते. अरे 2-4 किलोमीटरचं नुसते वाजन तरीच होते. असा वाजा वाजवत होते. लोकांना खाली नाचवायला जागा भेटत नव्हती तर सलापावर जाऊ नाचत. जे वावरात होते ते वावरात नाचत होते. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. अरे एक घोडा लागत होता तरी 2 पांढरे शुभ्र घोडे बोलावलो. मग अरे जावई माझा दष्टपुष्ट आहे. जर घोड्यावर बसला घोडा खाली बसला तर. म्हणून एक स्पेअर मध्ये ठेवलं होतं. दुःख एका गोष्टीचा होता. घोडा पांढरा जावई माझा काळा होता. लंडन वरून मेकअप मॅन बोलावलं आणि त्यानं हा माझ्या जावयाने कोरा केला. जावई घोड्यावर जावई बसला का जावयावर घोडा बसला तोच समजला. मग लग्न बोलायचा होता सरपंचच्या पोरीचा. अरे तुफान असे मांडवांनी गेलो 25 झाले का आपलं तरी कमी पडले. पेटी अलग खुरा अलग केवळ संगीसाठी विशेष व्यवस्था. मग लग्न बोलायचा होता सरपंचच्या पोरीचा. काल परवात माहिती आली माझी मुलगी 2 जेव्हा जेवण 5 बोरे काजू काढतो. माझी पोरगी अशी दुरून काजू खाते. खाली पडल्या त्या कोंबड्या खाते. त्या कोंबड्या आम्ही खाऊ. मग नातू कोणाचा? संपतचा. अरे रस्त्याने चालत गेला तर रस्ता हल्ला पाहिजे. चुकून धावत गेला तर पायातून भुंगा निघाला पाहिजे. अरे नातू कसा असा महाराष्ट्र हिंद केसरी पहिलवान झाला पाहिजे. या गावातल्या पोरी माझ्या पोरीच्या सुटपान झिरते. आपल्या बाबाला म्हणतेच लग्न करशील तर संपत काका सारखा कर. मी म्हणलो काका कशाला म्हणता? मला बाबा म्हणा मीच लगेच लावते. अरे कोणाचा जावई होतो उद्या गलीना पोरीला सुटवत नाही. अबे सुटाव तिला सुटवलं तिच्या माय बाबाला सुटाव. असे संस्कार दिल्यानंतर भेटायला लगाव बघते. हे भाई माझ्या नावाच्या त्या पांढऱ्या उद्धारे कमी जास्त समजून घ्या. तुला सांगतो ना माझे मित्रमंडळी घरी आले. आपल्याकडचा आमच्याकडचा 4 वाजता झाला की ते खरा खातात. थोडीशी तरी खऱ्याची शिल्ली वाजली तरी या बाईची काढतो करणे. अशी स्वर्गासारखं पाहत अशी स्वर्गासारखं पाहत. हा बरोबर हा बरोबर नाही. आता तू एक काम कर. तिला 7-8 एकर कास्तकारी घेऊनच घेतो. बाबा घेतो तेवढी लायकी आहे तुझी. कारण मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा माणूस असतो. 7-8 एकर कास्तकारीच काय का तर मी 100 एकर कास्तकारी घेऊ शकते. आणि त्या
आणि साधा एक पेंडाला परवा नाही बघा आणि त्या चित्ताच्या झाडावरती लग्न लावून आमची बेइज्जती केला. नाही त्याचं काय झालं जावई बापू पूर्ण साऊंड सर्व्हिस निघाल्या होत्या येण्यासाठी नेमका लॉकडाऊन लागला तिकडेच थांबल्या तिने आपला धोतर बांधू धोतर कसा बांधशील बाबा धोतर बांधशील तर मुख्यमंत्री साहेबांची इज्जत खराब नाही. नाही का काय म्हणते पक्ष हा चड्डीवर आला म्हणते तो शिक्का सुटी पण हा एक प्रश्नच आहे. बस बाबा बस खोटा बोलावा हस्तकात होते बाबा हा खोटा बोलते तर होती याची याच्यात आपण खोटी बोलते चालेल डोळ्याची प्रॉब्लेम नाही पण एवढं सफाई खोटी बोलते बाई. बस 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 मानावं लागेल का मला म्हणावं लागेल बाबा ते मिरची भाजी मिरची होते किती मिरची होत्या मिरच्या